Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आशा व गटप्रवर्तक कर्मचारी महिलांनी विविध मागण्यासाठी ठिय्या मांडत आंदोलन केले. आशा गटप्रवर्तक कर्मचारी महिलांनी दिनांक 25 जुलै 2024 रोजी बुधवारी नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर विविध मागण्यासाठी ठिय्या मांडत आंदोलन केले. आशा व गटप्रवर्तक यांना राज्य सरकारने मानधन वाढीसंदर्भात GR काढला आहे, परंतु वाढीव मानधन तसेच उर्वरित मिळणारे अनुदान अद्यापपर्यंत आशा व गटप्रवर्तकांना मिळाले नसल्याने नाशिकच्या नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आशा सेविकांनी मिळणारे मानधन वाढ, वेतन किती मिळावी, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, किमान वेतन लागू करण्यात यावे, जाहीर केलेले वाढीव 10,000 मानधनाचा GR काढून अदा करण्यात यावा, राज्य सरकारने कर्मचारी म्हणून समावेश करावा, आशा व गटप्रवर्तक यांना पेन्शन लागू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासक अधिकारी नवले यांना देण्यात आले, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.